मॅम नमस्कार. नमस्कार. मॅम आचल अवॉर्डमध्ये येऊन कसं वाटतंय? तुम्ही आज आचल अवॉर्डच्या विनर आहात. येस, इट्स ग्लॅड टू बी हिअर. सो सरप्राईज ॲक्च्युली की असं एक्सपेक्टेड नव्हतं आणि बस आय एम हिअर. ग्रेट. मॅम स्वतःबद्दल सांगा. मी ॲडव्होकेट ज्योती कोल्हे. आय एम अ डिवोर्स लॉयर. डिवोर्स म्हटलं की लोकांच्या भुवया जरा थोड्याशा ताणल्या जातात, बट असं आता काही राहिलं नाही आहे. पण आता एक्सपेक्टेड असतं सोसायटीमधून, ते एक्सेप्ट केलेलं आहे की डिवोर्स आहेत आणि ऑलमोस्ट 98% घरांमध्ये हा प्रॉब्लेम चालू आहे. सो आम्ही घरात तोडण्यापेक्षा आम्ही लोकांना मुक्ती देतो काइंड ऑफ स्टफ बोलण्यासाठी मला काही वाटणार नाही. बरोबर. किती वर्षापासून या फील्डमध्ये आहेत? आय एम इनटू दिस फील्ड अराउंड 13 years नाव. ओ ग्रेट. 13 years. येस येस, ग्रेट. कोणत्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी काम करता? काही कॅटेगरी? ॲज आय मेन्शन की पर्टिक्युलरली डिवोर्स लॉयर. सो डिवोर्सच्या रिलेटेड जे काही येतात, 498चे केसेस आहेत किंवा डोमेस्टिक व्हायलन्सचे केसेस आहेत किंवा प्रॉपर्टी आहेत, म्हणजे डिवोर्सला कनेक्टेड जे मॅटर्स आहेत. सो वी आर इन इट अँड वी आर स्पेशलिस्ट. आय कॅन से जसं आपण ऐकतो हार्ट स्पेशलिस्ट आहे, जसे आपण ऐकतो स्किन स्पेशलिस्ट आहे. सो आय एम प्राऊड टू से दॅट आय एम अ डिवोर्स स्पेशलिस्ट हिअर. मॅम ॲडव्होकेटच का? अदर बरेच फील्ड आहेत, बरेच करिअर्स आहेत समोर, आणि मग तुम्हाला ॲडव्होकेटच का व्हायचं होतं? इट्स अ गुड क्वेश्चन. लहानपणापासून आहे ना खूप भांडायची सवय होती. सो लहानपणापासूनच असं आई बाबा सगळे असे म्हणायचे की ही वकील होईल घरातली, ही वकील होईल घरातली. पण अनफॉर्च्युनेटली तसं काही बॅकअप नव्हतं आम्हाला. आणि कालांतराने ते शिक्षण घेता घेता असं वाटायला लागलं की वाय नॉट. पण आता त्याचे थोडेसे ड्रॉबॅक्स पण होतात की काहीही बोललं, हा वकिलीण बाई आहेत हे असंच बोलणार, म्हणजे जिथे काही कनेक्शन नसतं तिथेही कनेक्शन केलं जातं. तर थोडासा राग येतो, बट इट इज ओके नाव. इट्स पार्ट ऑफ माय लाईफ, आय कॅन से. सामान्य लोकांच्या बाबतीत कायद्यासंदर्भात बऱ्याचशा मिसअंडरस्टँडिंग्स आहेत किंवा बरेच गोष्टी माहिती नसतात लोकांना, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सी, नॉर्मली जेव्हा केसेस आमच्याकडे येतात डिवोर्स संदर्भात, माझा नेहमी पहिला अटेम्प्ट असतो की डिवोर्स घेणं जरुरी आहे का. तर त्या हिशोबाने आम्ही पहिला विचार करतो. त्याच्यानंतर ती इझी प्रोसेसमध्ये कुठे होईल. तुम्ही वर्षानुवर्ष कोर्टामध्ये अडकणार, तुमच्या आयुष्यातली 7-8 वर्ष 10 वर्ष कोर्टामध्ये घालणार, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं फ्युचरच स्टक करून घेता ना. जर तुम्ही आज 25-27व्या वर्षी लग्न करताय, इरिस्पेक्टिव्ह ते लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, तुम्हाला 2 वर्षात पुढच्या समजतं की तुमचं नाही, आता पुढे नाही जमणार आहे, आणि म्हणून तुम्ही डिवोर्स घेण्याचा डिसिजन घेता. त्याच्यामध्ये तुम्हाला बाळ झालेलं असेल नसेल, तुमचे प्रॉपर्टीज इन्व्हॉल्व झालेले असतील जॉईंट नेमवर, बँक अकाउंट्स जॉईंट झालेले असतील, जे काही इन्व्हॉल्वमेंट असतं ह्या 2-3 वर्षासाठी, हे सगळं रिझॉल्व करण्यासाठी तुम्ही जर पुढची 7 वर्ष घातलीत तर त्याच्यामध्ये काही पॉईंट आहे का? सो हा वाईज डिसिजन त्यावेळेला घेणं जास्त गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं कुठेतरी. आणि त्यासाठी आम्ही लोकांना इन्सिस्ट करतो की बाबा रे, वकिलाची तर फी नक्कीच वाचवाल तुम्ही. आमचं जरी त्याच्यावर पोट असलं तरी ते तुमचे हार्ड अन पैसे असतात जे तुम्ही आम्हाला फी म्हणून देता. ह्या फीच्या बदली, म्हणजे ह्या पैशांच्या बदली तुम्ही विकत काय घेताय? तर तुम्ही मनस्ताप विकत घेताय हा 7 ते 10 वर्षाचा. जे काही कोर्टाचे डिसिजन्स येणार असतात हे आम्हाला माहीत नाही आहेत. हे जज साहेब डिसाईड करतात की ते कोणत्या पॅरलर स्टेजवर आहेत किंवा ते काय, त्याच्यामध्ये तुम्ही काय देणार आहात, काय घेणार आहात हा नंतरचा मुद्दा आहे. तुम्ही काय जिंकलत हा फक्त तुमचा इगो सॅटिस्फाईड करण्यासाठी जर हे असेल तर त्याची किती कॉस्ट तुम्ही मोजताय हे तुम्ही लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे. आणि इनफॅक्ट आत्ता तर सोसायटीमध्ये मी तुम्हाला सांगेन, अगदी लव्ह मॅरेज म्हणा किंवा अरेंज मॅरेज, मला हे पटत नाही आहे आणि मला ह्याच्याचे जमतच नाही आहे आता, बस म्हणून मला डिवोर्स घ्यायचा आहे. सो आई बाबांच्या वेळामधलं जे जनरेशन होतं त्यावेळेला जे डिसिजन्स घेतले जायचे, त्यावेळेला जे सॅक्रिफाईस करून घर बांधली जायची, ती आत्ता कुठे काही राहिली नाही. कॉम्प्रोमाइजिंग हे कोणाच्या डोक्यातच येत नाही. आणि बरं, मी कॉम्प्रोमाइज का करणार, मी तडजोड का करायची,
मीही कमवते, मीही कमवतो, मी हिच्यापेक्षा जास्त कमवतो किंवा मी हिच्यापेक्षा जास्त कमवते. म्हणजे हे इगो सॅटिस्फाईड करण्यासाठीच ही भांडणं आहेत. राईट. आणि खरं सांगू ना तर हल्ली मुलींनाही कामाची तशी सवय नसते. घरात सगळे सिंगल चाइल्ड असल्यामुळे ओव्हर पॅम्पर झालेले असतात. ही कुठेतरी आईवडिलांचीही मोठ्या प्रमाणात चूक असते. मुलीला काय किंवा मुलाला काय, लग्न झाल्यानंतर जी स्पेस दिली पाहिजे ही आई वडील कुठे देऊनच देत नाहीत. कारण त्यांच्यासाठी त्यांचं मूल हे अजूनही लहानच आहे. लग्न झालं तरी लहान आहे, त्या मुलाला मूल झालं तरी तो लहानच आहे. आणि आम्ही ॲज अ पेरेंट आम्ही सारखं डोकावत राहणार की काय चालू आहे, काय चालू आहे. आणि त्याच्यामधून जास्त वाद निर्माण होतात. जे इंडिपेंडन्स लोकांना हवं असतं किंवा इनफॅक्ट मी सांगेन जे फायनान्समुळे जे इंडिपेंडन्स आलेलं आहे ते चालवणं हे एक टास्क असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही फ्रीडम एक्सपेक्ट करता त्या फ्रीडमच्या बरोबर तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. हे नाही ना लक्षात येत आहे आजच्या पिढीला. म्हणजे आत्ता तर मी तुम्हाला सांगेन की आमच्याकडे पेरेंट्सचे डिवोर्स करायचे आहेत म्हणून मुलं घेऊन येत आहेत. 25 ते 30 वर्षाची मुलं आपल्या आईवडिलांचे पेरेंट्सचे डिवोर्स घ्यायचे आहेत म्हणून ते येत आहेत. म्हणजे दिस इज समथिंग आपण कुठेतरी बदलतो आहोत. पिढी कुठेतरी वेगळ्या ट्रॅकवर जाते आहे. म्हणजे जिथे आपण म्हणतोय की आपण मुलांना सपोर्ट करायचा आहे म्हणून आपण त्यांची घरं बिघडतायत, पण आता दुसरी स्टेप पुढे अजून आम्ही येतोय की आता आई वडील नाही चालत आहेत एकत्र म्हणून मुलं येत आहेत की आता काय करायचं. म्हणजे हे कुठेतरी जरा विचार करण्यासारखंच आहे. म्हणजे ॲट एज ऑफ 70 जर ती लोक विचार करतायत, एनी कपल इफ थिंकिंग अबाउट टेकिंग डिवोर्स, सो आपण कुठे चाललो आहोत, आपला समाज कुठे चालला आहे ह्याची विचार करण्याची गरज. 70व्या वर्षी जेव्हा तुम्ही डिवोर्स घेता तेव्हा तुम्ही खरंच विचार करा की तुमचं आयुष्य किती आहे पुढे, तुम्हाला माहिती आहे का. पण तो स्ट्रेस इतक्या लेवलने वाढलेला आहे की तुम्हाला असं वाटायला लागतं अचानकपणे की मी एकटं राहून प्रिफर करेन रादर अ कंपनी टू विथ माय स्पाउस, यु नो. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्याला कंपॅनियन हवा आहे, 70 वर्ष गाठली आहेत, मी खूप कष्ट केले आहेत, पैसे जमा केलेले आहेत, आणि त्यावेळेला आपण नेमकं भांडतोय, डिस्प्यूट्स होत आहेत आणि फॅमिली पूर्ण डिवाइड होते. राईट. यासाठी स्त्रियांना काय सांगाल? मी ही एक स्त्रीच आहे, पण थोडंसं जरा हेजिटेट होतं इथे बोलायला. पण स्त्रियांना पाठी खेचतात सगळ्या क्षेत्रामध्ये असं वाटतंय. माहिती असतं की पुरुष चुकीचा आहे, पण त्या चुकीच्या पुरुषाला सपोर्ट करणाऱ्या ह्या स्त्रिया असतात. मग ती सून आहे किंवा मुलगी आहे किंवा सासू आहे, आपण वेगवेगळ्या पॅरलरली भूमिका बजावत असतो. ह्या भूमिकांमधून जात असताना आपण कोणावर तरी अत्याचार करतोय, कोणाला तरी अन्याय होतोय, ह्याचा भानच कोणाला राहत नाही. फक्त हा माझा मुलगा आहे म्हणून सुनेने हे सहन करावं, पण तोच जर जावई माझा तसा करत असेल तर तो जावई चांगला आहे. म्हणजे एक एक्झाम्पल देते की माझा जावई माझ्या मुलीला घरकामामध्ये मदत करतो, किती चांगला जावई आहे, माझ्या मुलीची खूप काळजी घेतो आणि तो खांद्याला खांदा लावून काम करतो. तो नाही असा विचार करत स्त्री पुरुष आणि काही. पण जर माझ्या मुलाने एखादा चहाचा कप त्याच्या बायकोला आणून दिला, काय बायकोचा बैल आहे, चहाही तिला बेडवर लागतो, मग ती सासू तिकडे सगळ्या मैत्रिणींना फोन करणार, तिच्या नातेवाईकांना फोन करणार की बघा तुमच्या मुलीला एवढी पण शिस्त नाही लावली तुम्ही. पण हेच जर जावई आहे तर तो जावई किती चांगला आहे, मग मुलाच्या बाबतीत असं का नाही म्हटलं जात. करेक्ट. म्हणजे इथे कुठेतरी एका स्त्रीलाच कुठेतरी स्त्रीने समजून घेण्याची जास्त गरज आहे. पण एक्झॅक्टली जर तुम्ही पुरुषांच्या बाबतीत असं बघितलं ना तर दोघं जण पुरुष जेव्हा पार्टीला जातात आणि जर बायकोने व्हेरीफाय करायला विचारलं, 4 जणांना फोन करू दे की माझा नवरा काल तुमच्या बरोबर होता का, तो भलेही तो 5व्या बरोबर असेल पण 4ही जण सांगतील हो हो बहिणी आमच्याच बरोबर होते ते. सो दॅट इज हाऊ दे आर. दे नो दे आर रॉंग बट दे विल सपोर्ट इच अदर. पण तसं आपल्याकडून नाही ना होत. आपण नाही कोणाची बाजू घेत. आपण सांगू की नाही पुरुष किती बरोबर आहे आणि स्त्रीने किती ऍडजस्ट करायला पाहिजे. राईट. इथे कुठेतरी आपलं चुकतं. बरोबर. आणि हे खरंच दुरुस्त होण्याची गरज आहे. त्याच्यासाठी मेंटॅलिटी कम्प्लीट चेंज होणं गरजेचं आहे. माझा भाऊ बरोबर आहे, वहिनी चुकीची आहे, माझा मुलगा बरोबर आहे, सून चुकीची आहे,
ह्या कुठेतरी जेव्हा वे ऑफ थॉट्स जिकडे चेंज होत नाही आहेत ना, तोपर्यंत हे असंच राहणार. मॅम, स्त्रियांना जर तुमच्या फील्डमध्ये, ह्या फील्डमध्ये यायचं असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय गाईड कराल? थोडंसं रफ अँड टफ असणं हे जास्त गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि तुम्ही प्रॉब्लेम डिस्कस करून नाही चालणार, कोणत्याच क्षेत्रात नाही होणार. तुम्ही म्हणजे वकिलीमध्ये या किंवा कोणतंही एखादं पॅशनेट प्रोफेशन घेतलं तुम्ही, तर तुम्हाला हार्डवर्क शिवाय पर्याय नाही आहे. आणि प्रॉब्लेम नाही डिस्कस करायचे की मला सकाळी उठल्यावर माझी मेडच नाही आहे, मग आता मला जेवण करायचं आहे, मग मी आता कामाला कशी जाऊ. दिस इज नॉट द प्रॉब्लेम. यू नीड टू कम ओव्हर इट. यू नीड टू रिझॉल्व्ह इट. सो रिझॉल्व्ह इट म्हणजे हे प्रॉब्लेम डिस्कस न करता जेव्हा रिझॉल्व्ह होतील तेव्हा तुम्ही कुठेतरी काम करायला लागता. घराच्या बाहेर पडणं इटसेल्फ अ टास्क. घरामधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला, मला, कोणालाच चुकलेल्या नाही आहेत, त्या करायच्याच आहेत, बरोबर. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीतरी करायचं आहे. सो यू नीड टू थिंक बियॉन्ड दॅट. यू नीड टू हँडल बियॉन्ड दॅट. म्हणजे आत्ता घरी मुलीला ठेवायचं आहे आणि त्यांना बेबी सिटिंगला ठेवायचं आहे आणि तुम्हाला कामाला पोहोचणं इटसेल्फ अ टास्क. म्हणजे फॉरगेट अबाउट एंटरप्रिनरशिप. पण जेव्हा आपण जॉबलाही जातो, एक 10 ते 6ची ड्युटी करणारी एक स्त्री पण खूप प्रचंड त्रासांमध्येच असते ना. इवन तुम्ही फक्त रेल्वेचा प्रवास घ्या, चर्चगेट टू विरार जरी प्रवास करायचा म्हटलं तरी दॅट इटसेल्फ अ टास्क. म्हणजे तुम्ही जॉब वेगळा, प्रोफेशन वेगळं, तुम्ही एक दिवस प्रवास करून दाखवा हो. म्हणजे त्या बायकांना तर मी हॅट्स ऑफच म्हटलं पाहिजे ना. खरंच आहे. म्हणजे प्रवास करणं इट्स अ टास्क. मग सगळं फ्रस्ट्रेशन त्या ट्रेनमध्येच येतं बायकांचं की मला घरी नवऱ्याबरोबर भांडण झालंय, ते बोलता येत नाहीये तर मी ट्रेनमध्ये येऊन भांडले. म्हणजे त्या बायका त्या प्रचंड त्रासातून जात असतात. ते आपण समजणं जास्त गरजेचं आहे. तर डोअरवर उभं राहून आपण किती चांगले भांडतोय ह्याच्यामध्ये आपल्या आर्ट कला दिसून उपयोग नाही. बरोबर. कायद्याच्या संदर्भात बऱ्याच चुका होतात आपल्या. ह्या न होण्यासाठी सर्वसामान्यांना तुम्ही काय सांगाल? किंवा काय चुकायला नाही पाहिजे आपल्याला, कुठे चुकायला नाही पाहिजे? ह्या प्रश्नासाठी सगळ्यात पहिलं मी असं सांगेन की गुगल बाबतचं नॉलेज थोडंसं कमी घेतलं पाहिजे लोकांनी. आणि आजकाल इंस्टाग्रामवर एखादे रील्स जे काही व्हायरल होतात त्याच्यामध्ये किती तथ्य असतं किंवा ते खरे आहेत, खोटे आहेत. प्रत्येक जजमेंट, प्रत्येक केस ही वेगळ्या जजमेंटवर चालते. लोक माझ्याकडे येतात की रील्स पाठवले जातात, म्हणजे आमचेच क्लायंट आम्हाला रील पाठवतात, तुम्ही हे बघितलं का, तुम्ही हे वाचलत का. पण ते वाचण्यामध्ये आम्हाला किती वेळ घालवायचा आहे किंवा ते खरं आहे की खोटं आहे ह्याचं, तुमची प्रत्येक केस ही कायद्यासमोर प्रत्येक वेळेला वेगळी असते. त्याचे जजमेंट्स वेगवेगळे असतात. तुम्ही त्याच्या लग्नामध्ये असं झालं, त्याला मेंटेनन्स नाही द्यायला लागला म्हणून मलाही नाही द्यायला लागणार, ह्यांना प्रॉपर्टी नाही द्यायला लागली म्हणून मलाही नाही द्यायला लागणार. पण प्रत्येक वेळेला त्याचे पाठीमागचे ड्रॉबॅक्स वेगळे असतात, सीन वेगळे असतील, त्याचं प्रेझेंटेशन्स वेगळे असतात. सो यू कॅन नॉट कनेक्ट वन स्टोरी टू अदर स्टोरी ॲज इट इज. आणि जे काही आपल्याला गुगलवरून नॉलेज मिळतं ना ते असं समुद्रासारखं असतं. ते समुद्रामध्ये तुम्ही फक्त जाळं टाकायचे, तुमच्या गरजेसाठी तुम्हाला काढायचे आणि जेवढं पाहिजे तेवढंच तुम्हाला मगअप करायचंय. म्हणजे तुम्ही एखादा प्रश्न यायला विचारला तर तुम्हाला त्याची 50 पानांची इन्फॉर्मेशन येते. हे 50 पानं खरंच वाचणं तुम्हाला गरजेचं आहे का? सो त्याच्यापेक्षा तुम्ही एखाद्या सुपिरियरकडे जा जो त्या कायदेतज्ञ आहे किंवा कोणत्याही क्षेत्राशी निगडीत जो आहे म्हणता येईल, त्यांना तुम्ही विचारा. तर तो तुमचा कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त नॉलेज दिलं जाईल जे तुम्हाला कनेक्टेड असेल, जे तुम्हाला खरोखर गरजेचं असेल. नो डाऊट की त्यांचे कन्सल्टेशन चार्जेस असतात, पण लोक पैसे वाचवण्यासाठी जो हा मार्ग स्वीकारतायत तो कुठेतरी चुकीच्या रस्त्यावर घेऊन जातो. आणि मग ते कसं आहे ना, तुम्हाला भडकवणारी लोक खूप असतात की आता म्हणजे माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतात की मॅडम मी गुगलवर असं नॉलेज घेतलं की मला बायकोला, माझी बायको कमवते तर मला तिला मेंटेनन्स नाही द्यायला लागणार. तर माझ्याकडे जेव्हा पर्टिक्युलरली आल्यानंतर जे काही खरं आहे ते सांगणं गरजेचं आहे लोकांना. पण कसं आहे, लोकांची मेंटॅलिटी अशी आहे की तुम्ही ॲज अ क्लायंट जर माझ्याकडे आलात, जर तुम्ही परत गेलात तर मला माझी फीज नाही मिळणार.
सो तुम्हाला जे पाहिजे ना ते बरेचसे वकील डिलिव्हर करत जातात. हो हो बरोबर आहे, म्हणजे कसं कसं मेंटेनन्स का द्यायचा, नाहीच द्यायला पाहिजे, नाहीच द्यायला पाहिजे. सो एखाद्याने रॉंग प्रेझेंटेशन करून मिसलीड केलं जातं. हे मिसलीड जेव्हा लोक होतात ना तेव्हा त्यांचे पैसे तर नो डाऊट पैसे तर जातात, ते तुमचेच जात आहेत, पण तुमची आयुष्यातली वर्ष जात आहेत. तुम्हाला मनस्ताप होतोय, हे परत नाही भरून काढता येणार. तुम्ही पैसे दिलेले रिकवर करू शकता, पण जो मेंटल स्ट्रेस तुम्ही ज्या मेंटल स्ट्रेस मधून जाताय, आमच्यासाठी आम्हाला हे 10 ते 6 जसं तुम्ही काम करता तसं आम्हाला हे जॉब आहे, आमचा हा प्रोफेशन आहे जो आम्ही त्याप्रमाणे ट्रीट करतो की आम्हाला तिथे काम करायचंय, बरोबर. पण त्या पर्टिक्युलर कोर्टाच्या तारखांना तुम्ही ज्या स्ट्रेसमधून जाता, आपल्या ऑपोनंटला बघितल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये जे काही विचार येतात ते विचार तुम्ही आधी 5 दिवस ऍक्च्युअली त्याचं प्रिपरेशन करत असतात की माझा नवरा माझ्या समोर येणार आहे किंवा माझी बायको माझ्या समोर येणार आहे, ज्याला मी 2 वर्ष बघितलं नाही, ज्याला मी 10 वर्ष बघितलं नाही, ज्याला मी 6 महिन्यापासून आम्ही बोललो नाहीये. पण एखाद्या आम्ही आता समोरासमोर आलो तर त्यांना प्रचंड मानसिक ताण असतो. तिथे काही भांडणं झाली किंवा काही अजून झालं तर आपल्याला लोक काय म्हणतील, माझ्याबरोबर माझा मामा आहे, काका आहे, त्याच्याबरोबर त्याचे नातेवाईक आहेत, मग त्यांना कसं वाटेल, मग सगळ्या नातेवाईकांमध्ये हे होईल का, ह्याचं एक प्रचंड दडपण असतं लोकांवर. पण ह्या सगळ्या मेंटल स्ट्रेसमधून न जाता जर त्याच्यातून काही स्वीट आणि शॉर्ट असं काहीतरी मार्ग काढता आला तर नक्कीच तुमच्यासाठी चांगला. तुम्ही 5-50 कमी घ्या किंवा जास्त द्या, पण तुमची ही वर्ष वाचवा जी तुमचीच आहे. तुम्हाला जो मानसिक त्रास होतोय तो त्याच्यातून तुम्ही बाहेर पडा. जर तुम्ही एका लग्नातून त्रास होतोय म्हणून बाहेर पडलात तर तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्याला लागाल. नो डाऊट तुम्हाला दुसरं लग्न करायचंय नाही करायचंय हा नंतरचा मुद्दा आहे, पण तुम्ही पहिला ह्या त्रासातून तर निघा ना. पण त्यामधले एक सर्टन पिरियड्स एक्झॅक्टली, आणि तो पॅच मोठा होतो. वी कॅनॉट प्रेडिक्ट दॅट पॅच. की तुम्ही जर मला विचारलं की हा लिटिगेशन प्रोसेस संपायला किती वेळ लागेल, आय विल से नो कमिटमेंट, राईट. आय कॅन डिलिव्हर माय सर्व्हिसेस फॉर सो मेनी इयर्स, बट बियॉन्ड दॅट आय कॅनॉट कमिट. म्हणजे त्या त्रासामधून कोणाला जायचंय. असेही क्लायंट आहेत की लग्नाच्या 10व्या दिवसाला सेपरेट झालेले आहेत आणि लिटिगेशन मध्ये 5 वर्ष अडकलेत. का तर मेंटेनन्स नाही मिळत आहे. मग तुम्ही त्या 10 दिवसांसाठी आज 5 वर्ष फुकट घालवली आयुष्यातली. मग तुम्हाला किती लाख रुपये जरी मिळाले तर तुमची 5 वर्ष त्या अमाऊंटला तिकडे मॅच होत आहेत का बरं. त्याच्यानंतर तुम्ही जे 5 वर्षांनंतर तुमचं जे आयुष्य चालू करणार त्याच्यामध्ये तुम्ही ही 5 वर्ष हरवलेली आहेत ना, हे तुमच्या आयुष्यातले महत्वाची वर्ष होती, राईट. जसं आपण म्हणतो एखाद्या प्रेग्नन्सीला जर तुम्ही 1 महिन्यामध्ये वेगळं होण्याचं डिसिजन घेतलं एखाद्याने, एका कपलने 1 महिना एकत्र राहिलात, तुम्ही त्या लिटिगेशनमध्ये जर 5 ते 7 वर्ष राहिलात. समजा एखाद्या 27 वर्षी एखाद्या मुलीने लग्न केलं, त्या नवरा 30 वर्षाचा आणि बायको 27 वर्षाची, 3 महिने एकत्र राहिले आणि पुढे 6 वर्ष लिटिगेशनमध्ये राहिले. तुम्ही इमॅजिन करा, मुलाचं वय झालं 36, बरोबर, मुलीचं वय झालं 33. अजूनही आउटकम नाही आहे कोर्टामधून. आपण भांडतोय त्या 3 महिन्यासाठी आणि मला झालेल्या त्रासासाठी. माझं सोनं त्यांनी घेतलंय, माझे पैसे त्यांनी घेतलेत म्हणून मला घर पाहिजे, मला पोटगी पाहिजे. पण 33व्या वर्षी मी जर त्या एखाद्या लग्नामधून मी बाहेर येते, मग मी दुसरा स्पाऊस शोधायचा प्रयत्न करते. इरिस्पेक्टिव्ह लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे हा नंतरचा मुद्दा. मग माझं लग्न होणार, मग माझी पुढे जी काही आयुष्याची वर्ष आहेत ती मी घालवणार आहे. तोपर्यंत मी म्हातारपणाला आले ना. मला जर प्रेग्नंट व्हायचं असेल, मला जर चाइल्ड डिलिव्हर करायचं असेल तर मला ते करता येईल का, किंवा त्या मुलाला त्याचा दुसरा काही उपयोग होणार आहे का. तर त्याच्यातून आउटकम 0 असतात. मग हे वाईज डिसिजन घेणं त्या वेळेला घेणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला आम्ही सजेस्ट करतो की बाबा रे तुम्ही थोडेसे पैसे कमी घ्या, तुम्ही मेंटेनन्स कमी जास्त करा, तुम्ही प्रॉपर्टी सोडून द्या. थोडासा लॉस आता होईल पण तो तुम्हाला कुठेतरी फ्युचर मध्ये गेन करून देतो ना. जर तुम्ही 27व्या वर्षी केलंय लग्न, 28व्या वर्षी जर तुम्ही म्युच्युअल डिवोर्स घेऊन जर तुम्ही मोकळे झालात तर तुम्ही 29व्या वर्षी परत लग्न करून सेट होऊ शकता ना लाईफ मध्ये. 33व्या वर्षी जर तुम्ही भांडत राहिलात तर तुमचं लग्न कधी व्हायचं, तुम्ही कमावणार काय. ही एक अंडरस्टँडिंग आहे ऍक्च्युली, फार कमी लोक समजत असतील. आणि कसं असतं, भडकवणारा आपलाच समाज असतो. मला मिळाले होते तू पण माग,
आणि प्रत्येक वेळेला स्त्रियांचे एक्सपेक्टेशन्स असतं. म्हणजे आता तर बिझनेसच झाला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे की एक मोठी अमाऊंट पाहिजेच, मला मिळालीच पाहिजे. आणि अशा 2-2, 3-3 लग्न करणाऱ्या स्त्रिया आहेत. तुम्ही मला सांगा, जर एखाद्या पुरुषाने आयुष्यभर कमाई केली तरी तो एवढे लाख रुपये जमावू शकणार आहे का? मग जेव्हा आपण इक्वॅलिटीच्या गोष्टी करतो की आम्हाला स्त्री म्हणून पुरुषाच्या बरोबरीने हा हक्क मिळायला पाहिजे, मग का आपल्याला त्याने लग्नात मंगळसूत्र घातले म्हणून आपल्याला ते स्त्रीधन आहे म्हणून मंगळसूत्र पाहिजे असतं? द्या ना सोडून. जर आपल्याला नवराच नको आहे तर आपल्याला का हवंय त्याने दिलेलं मंगळसूत्र? बरोबर. मग त्या सोन्यामध्ये आपण का अडकून बसतो? का तर नाही, कायद्याने आपल्याला ही सवलत दिली आहे, हे आपलं स्त्रीधन आहे म्हणून ते 2 लाखाचं मंगळसूत्र मला हवंय. पण आपण का नाही असं म्हणत, अरे नकोय मला, तू नवरा म्हणून नकोय, तू दिलेलं मंगळसूत्र पण नकोय, हे 2 लाख नाही मी असे 20 लाख कमवायची ऐपत माझ्यामध्ये आहे किंवा धमक आहे माझ्यामध्ये, ही घेऊन जा तुझं मंगळसूत्र. पण नाही, त्या लिटिगेशन मध्ये आपण अडकून पडतो की नाही तू कसं नाही देत तेच मी बघते. हे कुठेतरी सुधारण्याची गरज आहे. बरोबर. एक स्त्री वकील म्हणून तुम्ही असा काही अनुभव घेतलाय जो तुमच्या खूप लक्षात राहिला पूर्ण तुमच्या करिअर पिरियड मध्ये, जो तुम्हाला इथे सांगावं असं वाटतंय? नक्कीच. माझ्याकडे एक असे क्लायंट होते ज्यांच्या मीडिएशनमध्ये आम्ही खूप प्रयत्न केले की त्यांनी एकत्र राहावं किंवा भांडणं आता कमी व्हावी, मूल आहे म्हणून सगळेच जण प्रयत्न जसे करतात तसा आमचा पहिला अटेम्प्ट होता. आणि बायकोने कुठेतरी सांगितलं की नाही, मला प्रचंड त्रासच होतोय, मला नाहीच राहायचंय. सो नवरा प्रत्येक वेळेला ट्राय करत होता की नाही, म्हणजे काही रिझनच नाही आहे, काही रिझनच नाही आहे. पण जेव्हा नंतर बऱ्याच महिन्यानंतर नॉर्मली ह्या इश्यूजमध्ये ना बायका नॉर्मली अशा ओपन अप होत नाही की बाबा मला घरी काय त्रास आहे हे सांगणं प्रिफर करत नाही. तर त्या नवऱ्याला पॉर्न बघण्याची सवय होती. सो अशा ह्याच्यामध्ये ती मेंटली डिप्रेशनमध्ये जायला लागली की आता मी काय पुढे करणार. पण आणि हे सांगेपर्यंत तिने 6 ते 7 महिने घालवले. पण अशा वेळेला काय असतं, ह्या गोष्टी आपल्यावर, आपण अपब्रिंगिंगचा खूप फरक असतो की आपल्या आईवडिलांनी म्हणजे आपल्या वेळेला, तुमच्या माझ्या वेळेला घरामध्ये एक दूरदर्शनचा टीव्ही असायचा आणि त्याच्यामध्ये कपलनी हातात हात घालून झाडाच्या पाठीमागे जाणं हे एवढेच लवसीन असायचे. आणि तेही आपल्याला आईबाबांबरोबर बघून बसणं म्हणजे असं थोडंसं ऑकवर्ड फील व्हायचं, अरे बापरे झाडाच्या पाठी जाऊन काय करतात. पण आत्ताचा तसा समाज थोडासा बदललेला आहे. थोडंसं डिस्कशन होणं गरजेचं आहे. आपल्याला काही त्रास होतोय हे सांगणं गरजेचं आहे. आणि मी खरंच, मला रिस्पेक्ट वाटेल त्या लेडीचा, तिने तो त्रास सांगितला आणि ती फर्म राहिली की नाही, मला हे सहन करणं शक्य नाही आहे मॅडम. म्हणजे आज तुम्ही कितीही सांगितलं मुलासाठी आहे, काही आहे, मला नो डाऊट की मी आज कमवत नाही आहे म्हणून, पण मी कमवेन, मी माझ्या पायावर उभी राहीन, पण हा जो प्रकार काही आहे ना हा मला सहन नाही होत आहे किंवा मला तो ॲडजस्टच नाही करायचा आहे आणि मी का करू. सो हे जेव्हा तिचं बोलण्याचं जे पॅशन होतं ना हे वेगळ्या लेवलमध्ये आम्हाला घेऊन गेलं. आणि तिने विदिन त्या पुढच्या 1 वर्षामध्ये ती स्वतःच्या पायावर उभी राहिलीच, पण तिने समाजासाठी आपलं काही देणं आहे ह्याच्यासाठी तिने स्वतःचं टिफिन सर्व्हिस चालू केले, स्वतः अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी काही शिक्षणासाठी बॅचेस उभे केले. अशाही काही इम्प्रेसिव्ह लेडीज आहेत ना. आणि तुम्हाला खोटं वाटेल, ह्या बाईने काहीच त्या नवऱ्याकडून कॉम्पन्सेशन घेतलं नाहीये. आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे ना, ती स्वतःच्या मुलाला बघते. आज तिचा मुलगा डबल ग्रॅज्युएट झालेला आहे. मग अशाही बायका समाजात आहेत ना. मग आपण अशा बायकांना का नाही इन्फ्लुएन्स होत? आपण का म्हणतो की हिलाच 50 लाख मिळाले नवऱ्याकडून, मला 70 लाख मिळाले पाहिजे, मी शिकलेली आहे म्हणून? का आपण नाही म्हणत की नको मला तुझं काही, मी आहे कम की माझ्या पायावर उभे राहायला? हे नाही म्हटलं जातं. सो आपण नेहमी नेगेटिव्ह पॉइंट्स का धरून राहतो? आपण पॉझिटिव्ह बघून का नाही पुढे जात? राईट. तुमच्यासोबत गप्पा खूप छान झाल्या, खूप माहिती मिळाली आणि खूप छान बोललात. थँक्यू सो मच मॅम.